तब्बल 31 लाखांचे ड्रग्ज, खेळण्यातील पिस्तूल आणि मुखवटे जप्त। तोफखाना पोलिसांनी एका टोळीचा मोठा कट उधळलाय। अहिल्यानगर शहरातील गुन्हेगारी रोखण्याकरिता गस्त घालत असताना तोफखाना पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणारी आणि दरोड्याच्या तयारीत असलेली एक मोठी टोळी जेरबंद केली आहे। पोलिसांच्या या धडक कारवाईत तब्बल 31,04,00,000 रुपये किमतीचा मेफेड्रॉन अर्थात एमडी ड्रग्ज आणि इतर घातक साहित्य जप्त करण्यात आले। अहिल्यानगर शहरातील मिस्किनमळा तारकपूर परिसरात गुन्हेगारी रोखण्याकरिता तोफखाना पोलीस पथक गस्त घालत असताना त्यांना एक विना नंबरची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार आणि त्यात 5 इसम संशयितरित्या फिरताना दिसले। त्यावरून पोलीस पथकाने त्यांच्याकडे विचारणा केली असता 5 इसमापैकी 2 इसम पळून गेले, तर उर्वरित 3 इसम कारसह पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना तोफखाना पोलीस ठाणे समोरील रोडवर थांबवून कारसह तोफखाना पोलीस ठाणे येथे आणलं। त्यांना त्यांची नावं विचारली असता त्यांनी जिशान शौकत सय्यद, रिहान जावेद शेख, वसीम खलील बागवान अशी नावं सांगितली, तर पळून गेलेल्या इस्मांची नावं विचारली असता जमीर निसार शेख आणि एक अनोळखी इसम अशी पोलिसांना माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी जिशान सय्यद आणि वसीम बागवान यांची आणि त्यांच्या ताब्यातील कारची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात प्लास्टिक पिशवी आणि प्लास्टिक डबीमध्ये 31,04,400 रुपये किमतीचे 150 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज स्प्रे तसेच खेळण्याचा प्लास्टिक पिस्तूल, लायटर गन, इंजेक्शन सिरीज, रबरी चेहऱ्याचे मुखवटे, चेहरा झाकला जाईल असे मास्क, हँड ग्लोव्ज, सुताची दोरी, गाडीच्या नंबर प्लेट, चाकू अशा वस्तू मिळून आल्यानं त्यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। काल दिनांक 19/7/2026 रोजी आपली तोफखाना पोलीस स्टेशनची जे चेन स्नॅचिंग प्रिव्हेंट करण्यासाठी जी आपली पेट्रोलिंग असते त्या पेट्रोलिंगमध्ये आमचे प्रभारी अधिकारी बालाजी वैद्य तसेच त्यांचं डीबी पथक आहे ते फिरत असताना त्यांना एक संशयित वाहन दिसलं। ते वाहनाजवळ ते विचारपूस करण्यासाठी त्या वाहनाला नंबर प्लेट नव्हती, तर ते विचारपूस करायला गेले असता त्या वाहनातून 2 लोक त्या ठिकाणी पळून गेले। यांना जास्त संशय आल्यानंतर त्यांनी ते वाहन ताब्यात घेण्यासाठी किंवा ते लोक त्यांना अटकाव करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु ते वाहन त्यांनी पळत म्हणजे पुढे गेलं तर आपल्या लोकांनी पाठलाग करून पोलीस स्टेशनच्या समोर त्या ठिकाणी त्या वाहनाला अडवलं, त्या लोकांना अटकाव केला। मग त्यांची थोडी विचारपूस केल्यानंतर त्या वाहनामध्ये त्यांनी एक म्हणजे एमडी सदृश्य पावडर आहे असं सांगितलं। त्या अनुषंगाने आम्ही शासकीय पंच तसेच कार्यकारी दंडाधिकारी जे काही NDPS ॲक्टनुसार जे काही आपल्याला प्रक्रिया आहे ती प्रक्रियेसाठी बोलावलं त्यांना आणि मग पूर्ण त्याची जी पूर्ण त्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्यामध्ये एक आपल्याला साधारणतः 155 ग्राम एक MD सदृश्य पावडर त्या ठिकाणी मिळून आलेला आहे। तसेच त्याच्यामध्ये आपल्याला एक चाकू मिळून आलेला आहे, एक लायटर सारखी गन मिळून आली, एक खेळण्याची गन मिळून आलेली आहे, विविध मास्क म्हणजे ते या ठिकाणी काहीतरी दरोड्याची किंवा चोरी करण्याची तयारी ते जे काही सामान लागते त्या ठिकाणी त्यांच्याकडे मिळून आलं आणि ते या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशानेच त्यांनी ते सामान बाळगलेलं होतं। या अनुषंगाने सर्व जो काही पंचनामा किंवा सर्व जप्ती करण्यात आलेली आहे। यामध्ये 3 आरोपी आहेत, जिशान शौकत सय्यद, रिहान जावेद शेख आणि वसीम खलील बागवान यांना अटक करण्यात आलेली आहे। एक आरोपी फरार आहे आणि एक आरोपी आणखीन अनोळखी आरोपी निष्पन्नचं काम चालू आहे। बाकी आता तो तपास आहे तो परिपूर्ण तपास करण्यात येणार आहे की हे जे कुठून आलेलं आहे, कोण दिलेलं आहे आणि याचं जे काही बॅकवर्ड किंवा फॉरवर्ड लिंकेज आहे त्यानुसार वगैरे तपास करण्यात येणार आहे। ते जे मुद्देमाल आहे साधारणतः 30 लाखाचा जो काही आपल्याला जो काही पावडर आहे MD सदृश पावडर आहे ते मिळालेलं आहे। बाकी सर्व जो काही वाहन वगैरे आपण अंदाजे 36 लाखापर्यंत तर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।